पेरणीच्या आधीच हा टोटका कोण केला रे भाऊ? तर भाऊ ना, आज आहे आपली पेरणी, पण बियाणं तर आपण ऑलरेडी नेऊन ठेवलेलं आहे. त्यासाठी जे जरुरी लागणारे बियाणे म्हणजेच तूर आणि नारळ घेऊन निघालो मग मी शेतात जाण्यासाठी. आणि आता शेतात जायचे तर भरले टोले असतात, तुम्हाला माहितीच आहे, कारण आपली मन नदी एवढी भारी आहे केलंच. आणि तितक्यात हे लोकांनी एवढे खड्डे केले नदीत की खूपच. आता तोच व्यवस्थे कोणा खड्ड्यात न चाललं जा, मग तरी पण देवाचं नाव घेत कशी पण केली पण नदी पण शेतात येतं नाही ते का. आपला कालू डॉन्टो ऑलरेडी येलो होता. याचं नाव आहे कालू, पण आधीच ते गोरू. हमारी खामोशी को हमारी कमजोरी मत समझना. बियाणं तर आपण ऑलरेडी इथं आणून झाकून ठेवलं, पण आता बारी आहे पेरेची. तर पेरेची पार लागते वाट, कारण यायचं झाल्यानंतरच आपला नंबर आहे. मग काय तर चला म्हटलं भेट घेऊन येऊ. आणि तितक्याच दादा म्हणे की आपल्या और झटका लावून आहे, त्यासाठी पहिले आपली मदत करू लाग. मग कायचं की दादा म्हटलं ना आपण केवढं नाही असं होऊ शकत नाही. सगळ्यात पहिले तर इकडून एका झटक्यातच माणूस फेकून दिला. माणूस तर डायरेक्ट लायलाच करत जाय बा. ते जाऊ द्या म्हटलं चला थोडीफार मदत करून घेऊ. मग कायचं की मग तारण पिंचीस घेऊन लागलो बा. मग ताराची सेटिंग लावण्यासाठी सगळ्यात पहिले तर मस्तपैकी तार वगैरे बांधून घेतला आम्ही ना. त्याच्यानंतर काय पुसता तुम्ही, पण यायला एवढा खतरनाक झटका लागला की तुम्हाला काय सांगा बा. अजून तू उठलेच नाही का, आम्ही कधी उठतात आता. मग सगळ्यात पहिले तर आम्ही ना ताराची सेटिंग वगैरे केली. मस्तपैकी तार ओढायला लागलो. ते तर बाण हाताला लागलं आणि टावेल घेऊन घेतला. मग ताराची मस्तपैकी सेटिंग वगैरे करून घेतली. तार नीट बांधून वगैरे घेतला. बांधणं होत नाही तर चला म्हणता ट्रॅक्टरवाल्याची भेट घेऊन घेऊ. ट्रॅक्टरवाला म्हणे थांबा, हे झाली की तुमचाच नंबर आहे. लागला बा फायनली आपला नंबर लागल्यानंतर असं थोडी असते एकलंच, कारण आपला मोठा भाऊ तर नव्हता बा. दोघे मिळून मस्तपैकी आपली पेरणी करायला सुरुवात केली. शांततेत मस्तपैकी पेरणी तर झाली, पण फरक एवढा आहे की काकर थोडे राऊंडच झाले, म्हणजे सरपाची चालत झाली. जाऊ द्या, ते झालं चालेल, पण पेरणी तर झाली. आणि तितक्यात काय पेरता मागे हिंडत जाऊन तितक्यात आपल्याला हे दृश्य दिसलं. आता सांगा बरं, एवढी मोठी हड्डी कशाची आहे रे बा हे? जाऊ द्या, ज्याची असेल त्याची असेल, पहिले हे उचलून बाहेर फेकून देऊ. पेरणी कंप्लीट झाल्यानंतर काय इकडे झटका मशीन जोड आला बा. पण याची सेटिंगच काय होती का, मी झटका चालू होईन बंद पडून जाय. मग तितक्यात त्याची सेटिंग वगैरे की एवढ्यासाठीच आम्हाला रात झाल्यावर विषय आलता भाऊ झटका तपासायचा. झटका कसा तपासला मग आम्ही ना, हे होत नाही तर काय. आता घरी जायला तर नाईटच झाली. मग कायचं की निघालो बा मग घरी जाण्यासाठी. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. अंधारात कुंदारात जायचं लयच भेव लागते, पण काय करा, शेतकरी आहे, शेतकऱ्याचं जीवन असंच असते.